नमस्कार. आज आपण जनगणना यामधील प्रगणक यांचे कार्य 2026-27 जनगणनेमध्ये काय असणार आहे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरू करूया आजचा व्हिडिओ. सुरुवातीला प्रगणक म्हणून ज्यांची नेमणूक झालेली आहे त्यांना प्रशिक्षणात सहभागी होणे आवश्यक असेल. यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यामध्ये जे यूजर मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच HLO मोबाईल ॲप कसे वापरायचे याचा प्रत्यक्ष सराव करून त्यातील सर्व फीचर्स समजून घ्यावीत. त्यामुळे प्रत्यक्ष काम करताना चुका टाळता येतात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपणाला फील्ड वर्क करायचे आहे. त्यामध्ये सुरुवातीला प्रगणकांना दिलेला घर सूचीकरण ब्लॉक HLB मधील प्रत्येक इमारत, घर आणि कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक असेल. यानंतर कोणतेही घर किंवा कुटुंब वगळले जाणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. सर्व माहिती अचूक पूर्णपणे गोळा करणे ही गणकाची मुख्य जबाबदारी आहे. यानंतर घरांची क्रमांक नोंदणी आणि नकाशा तयार करणे. ज्या इमारतीवरती क्रमांक नाहीत त्यांना नवीन घर क्रमांक देणे आवश्यक आहे. या ठिकाणी घर क्रमांक कसे द्यायचे आहेत ते दाखवण्यात आलेलं आहे. HLO ॲपमध्ये उपलब्ध नकाशांचा वापर करून संपूर्ण HLBचा लेआउट नकाशा तयार करावा. या पद्धतीनं लेआउट नकाशा आहे. यानंतर यामुळे क्षेत्राचे व्यवस्थित नियोजन आणि ओळख सुलभ होते. चौथा मुद्दा आहे डेटा संकलन आणि पडताळणी. गणकाने HLO ॲपच्या माध्यमातून सर्व माहिती गोळा करावी. केलेली जी संगणना केलेल्या कुटुंबाचे ID तपासून त्याची खात्री करावी. यानंतर भरलेली माहिती पुन्हा तपासावी. चुका असल्यास दुरुस्त करावे आणि डाटा नियमितपणे सिंक करावा. पूर्णता कंप्लीशन सुनिश्चित करणे. संपूर्ण क्षेत्रातील सर्व घरे आणि कुटुंबाची माहिती संकलित झाली आहे याची खात्री करावी. सर्व डेटा व्यवस्थितपणे ॲपमध्ये सिंक करून HLBला कंप्लीटेड म्हणून चिन्हांकित करावे. त्यानंतर संबंधित पर्यवेक्षकाला काम पूर्ण झाल्याची माहिती द्यावी. पेपर मोडचा वापर. फक्त अत्यावश्यक परिस्थितीतच पेपर मोडचा वापर करावा. उदाहरणार्थ मोबाईल ॲप चालत नसल्यास किंवा नेटवर्क समस्या असल्यास अशा वेळी घेतलेली माहिती नंतर वेब पोर्टलवर वेळेत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी प्रगणकाचे कार्य असणार आहे. धन्यवाद.